वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम गणगणपते नमः. नमस्कार. धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. गणपती उत्सव येत आहे, तर यात आपण गणपती अथर्वशीची ही अतिशय प्रभावी अशी सेवा आपण करू शकतो. तर गणपती अथर्वशीष कशा पद्धतीने आपण याची आवर्तनं करू शकतो आणि अगदी छान आणि प्रभावशाली ही सेवा गणपती बाप्पांना आवडणारं हे गणपती अथर्वशीष आपण नक्कीच बोलायचं आहे. तर ते बोलताना यात जे काही नियम आहेत तर ते लक्षात घेऊन आपण गणपती अथर्वशीषचे पाठ करू शकतो, याची आवर्तनं करू शकतो. तर अथर्ववेदामध्ये गणपती अथर्वशीष नावाचं एक उपनिषद आहे आणि हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. तर चला तर मग याविषयी आपण माहिती घेऊया. तर अथर्वशीष म्हणताना काही नियम पाळायचे आहेत, ते लक्षात घ्यायचे आहेत. आणि अथर्वशीर्ष, थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरचरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ आहे. भगवान जैमिनी ऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गल ऋषी यांनी सामुद्गल गणेश सूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणक ऋषी यांनी श्री गणपती अथर्वशीष लिहिले. बहुतेक मंत्रात देवतेचे ध्यान म्हणजेच मूर्तीचे वर्णन आधी असतं आणि स्तुती नंतर असते. या उलट अथर्वशीर्षात जी स्तुती असते, गणपतीची स्तुती, तर ती अगोदर आहे आणि ध्यान नंतर आहे. तर अथर्वशीर्षचे 3 प्रमुख असे भाग आहेत. त्यात पहिला आहे शांती मंत्र, दुसरा आहे ध्यानविधी आणि तिसरा आहे फलश्रुती. गणपती अथर्वशीष म्हणताना ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर ते कुठल्या, की उच्चार अगदी स्पष्ट असावेत, स्तोत्र अगदी संथपणे आणि एका गतीत म्हणावे, अगदी घाईघाईत हे स्तोत्र म्हणू नये. त्याचबरोबर स्तोत्र पठन जे आपण करतो तर ते अतिशय भावपूर्वक आपण ते पठन करायचं आहे आणि अगदी श्रद्धेने आणि मनापासून आपण हे स्तोत्र पठन करायचं आहे. कारण जर आपण फक्त यंत्राप्रमाणे ते काही त्यात आपल्याला भाव नसेल, आपली भक्ती नसेल आणि फक्त ते आपण पठन केलं तर त्याचा आपल्याला फलप्राप्ती होणार नाही. जेवढे आपण श्रद्धेने ते करू, कारण ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे कुठल्याही स्तोत्राचं किंवा कुठल्याही पारायणाचं आपल्याला फलप्राप्ती होत असते. म्हणून हे अतिशय मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र म्हणायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र आपल्याला म्हणायचं असेल तर त्यावेळेला, म्हणजे जर गणपती अथर्वशीष तुम्ही एकाच वेळी बोलणार असतील, म्हणजे एकच आवर्तन करणार असतील, तर त्यावेळेला ते सुरुवातीपासून तर ते शेवटपर्यंत पूर्ण फलश्रुतीपर्यंत तुम्ही बोलू शकतात. पण ज्या वेळेला तुम्हाला गणपती अथर्वशीष हे 21, 51, 108 ह्या पद्धतीने जर तुम्हाला गणपती अथर्वशीषची आवर्तनं करायची असतील तर त्यावेळेला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर त्यावेळेला हे स्तोत्र म्हणताना वरदमूर्ते नमः इथपर्यंतच म्हणावं. म्हणजे सुरुवातीपासून तर वरदमूर्ते नमः इथपर्यंत म्हणावं. त्याच्यापुढे जी फलश्रुती आहे तर ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याचप्रमाणे शांती मंत्र आहे तर तो प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणायचा आहे, लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला गणपती अथर्वशीषची 21 आवर्तनं करायची असतील तर शांती मंत्र हा देखील पाठापूर्वी फक्त एकदा म्हणायचा आणि सुरुवातीपासून तर फक्त वरदमूर्ते नमः इथपर्यंतच ते पठन करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा सुरुवातीपासून बोलायचं आहे. आणि पूर्ण 21 आवर्तनं म्हणजे 20 आवर्तनं झाल्यानंतर 21वं आवर्तन असेल तर त्यावेळेला फलश्रुती बोलायची आहे. अशा पद्धतीने 21, 51, 108 तुम्ही याची गणपती अथर्वशीषची आवर्तनं करू शकतात. आणि या स्तोत्राच्या 21 आवृत्ती म्हणजे एक अभिषेक झाल्यासारखंच आहे. म्हणजे आपण अभिषेक करत असतो तर
जर तुम्ही ह्या स्तोत्राचे म्हणजेच गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तनं केली किंवा 21 आवृत्ती त्या आपण म्हटल्या तर एक अभिषेक केल्यासारखंच याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर हे स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावं, अगदी व्यवस्थित शुचिर्भूत होऊन आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे. आणि पाटावर न बसता त्याऐवजी धूत वस्त्राची जी घडी असते, म्हणजे जसं की आपण आसन घेत असतो तर मग ते दर्भाची चटई असेल किंवा धाबळी असेल किंवा मृगाजीन असेल, यापैकी आपल्याला ते आसन घ्यायचं असतं. आणि हे नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते देखील तुम्ही घेऊ शकतात. आणि हे स्तोत्र म्हणताना पूर्व, पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करून तुम्ही बोलू शकतात. फक्त दक्षिण दिशा सोडून हे स्तोत्र तुम्ही कुठल्याही दिशेला बसून म्हणू शकतात. म्हणजेच तुमचं पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख असेल किंवा दक्षिणाभिमुख नसावं, उत्तराभिमुख देखील चालू शकतं. फक्त दक्षिण दिशेकडे आपलं तोंड करून आपण बसू नये हे वाचताना, हे लक्षात घ्यायचं. आणि पाठ म्हणण्यापूर्वी आई वडील यांना आणि आपल्या गुरूंना नमस्कार करावा आणि मग नंतर पाठाला सुरुवात करायची आहे, म्हणजे हे स्तोत्र बोलायला सुरुवात करायची आहे. आणि जमलं तर म्हणजे तुम्हाला सहज शक्य झालं तर गणपतीची पूजा करून गणपतींना हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहेत आणि दुर्वा, शमी आणि लाल किंवा तांबडं जास्वंदाचं फूल असेल तर हे देखील अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि पूजा करताना आल्यास कमीत कमी जर हे तुम्हाला शक्य झालं तर गणपतीची पूजा करूनच गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करायची आहे. आणि जर हे शक्य नाही झालं तर कमीत कमी मग गणपतीचं आपण ध्यान करायचं आहे. कमीत कमी 5 मिनिट आपण गणपतीचं नामस्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करावा मनोभावे आणि मग पाठास सुरुवात करायची आहे. आणि उच्चारात चुका होऊ नयेत म्हणून स्तोत्र अगदी सावकाशपणे वाचावं, घाईघाईत हे वाचू नये. कारण आपण फक्त आवर्तनं करायची आहेत, म्हणजे आपल्याला 21 वेळा ते पठण करायचं आहे. म्हणून आपण कसं तरी ते घाईत वाचायचं नाही, त्याचा अर्थही लक्षात घ्यायचा आणि त्याचा उच्चार देखील व्यवस्थितच व्हायला हवा, याकडे देखील लक्ष असू द्यावं. आणि स्तोत्र म्हणताना गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ओम अक्षर असेल तर ओमकडे पाहून आपण म्हणावं, तर याच्याने लवकर एकाग्रता होण्यास मदत होते. अगदी मनोभावे ही सेवा आपण करायची आहे, याची नक्कीच आपल्याला फलप्राप्ती होईल. कारण गणपती अथर्वशीर्षच्या शेवटी पाठाची फलश्रुती दिलेली आहे, म्हणजे या स्तोत्राची फलश्रुती दिलेली आहे. तर हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. तर गणपतीमध्ये तुम्ही असं तर तुम्ही नेहमीच गणपती अथर्वशीर्ष बोलू शकतात. अगदी रोज तुम्ही 1 वेळा तरी कमीत कमी गणपती अथर्वशीर्ष बोलायचंच आहे सुरुवातीला. जेव्हा आपण कुठलेही पूजे करायला सुरुवात करतो किंवा कोणतेही स्तोत्र तुम्ही नित्य जे तुमची सेवा असेल तर ती करत असतील तर सुरुवातीला गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष यापासूनच आपण सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्ही नित्य करत नसतील पण गणपतीमध्ये तुम्ही गणेश चतुर्थीपासून तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकतात. तर रोज तुम्ही 21 गणपती अथर्वशीर्षचे आवर्तनं करू शकतात, म्हणजे रोज 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष वाचू शकतात. आणि जर हे तुम्हाला शक्य नाही झालं तर जेवढे दिवस तुमच्याकडे गणपती असतील, म्हणजे 1.5 दिवस असतील, 2.5 दिवसाचं असेल किंवा 5 दिवसाचे किंवा 10 दिवसाचे गणपती असतील तर त्या काळात देखील तुम्ही ही गणपती अथर्वशीर्षची सेवा तुम्हाला शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त आवर्तनं करू शकतात. आणि जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षचे म्हणजे आता गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला गणपती अथर्वशीर्षचे अनुष्ठान पद्धतीने जर करायचे असतील, म्हणजे जर तुम्ही ठरवलं असेल की 108 गणेश म्हणजे गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे किंवा 1008 असेल, जे तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे, तर हे सुरुवात करण्या अगोदर संकल्प करायचा आहे. कारण तुम्ही जे स्तोत्र बोलणार आहात तर ते किती वेळा बोलणार आहात आणि तर ज्या कारणासाठी जर तुम्ही हे बोलत असतील तर ते देखील बोलायचं आहे. आणि आपलं नाव गोत्र नेहमीप्रमाणे आपण संकल्प करतो जसं हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि ज्या कार्यासाठी तुम्ही हे करत आहात तर ते बोलायचं आहे. तुमची इच्छा सांगायची आहे आणि सरळ हाताने पाणी ताम्हाणात सोडायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प करायचा आणि मग नंतर गणपती अथर्वशीर्ष बोलायचं. संकल्प केल्याचं अजून एक महत्त्व असतं की कुठलीही सेवा करताना आपण किंवा कुठलेही अनुष्ठान करताना आपण संकल्प नक्कीच करायचा असतो. आणि
संकल्प केलेला अतिउत्तम असतं, संकल्प करायचाच असतो. आणि त्याबरोबर अजून एक दुसरा आपल्याला त्याचा फायदा होतो की जर आपण संकल्प केलेला असेल तर आपल्याला ते तेवढ्या दिवसांमध्ये तेवढी आवर्तनं किंवा जे काही असेल पारायण अनुष्ठान जे काही असेल तर ते आपल्याला तेवढ्या दिवसात काहीही करून ते पूर्ण करायचंच असतं. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला ते पूर्ण करणं भागच असतं. कारण बऱ्याच वेळा जर आपण असं ठरवलं की मी गणपतीमध्ये म्हणजे गणपतीच्या 10 दिवसांमध्ये मी गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र असेल तर किंवा गणपती मंत्राचा मी एवढे एवढे हजार जप करेल किंवा एवढे लक्ष जप करेल असं जर आपण सुरुवातीला फक्त आपण ठरवतो पण ते अंमलात आणत नाही आणि सुरुवात जरी केली तरी आपण 1-2 दिवस ते करतो, नित्य ते करतो आणि त्यानंतर 2-4 दिवसानंतर आपण ती बंद करतो. काही अडचणी येतात किंवा काहीतरी घडतं आणि आपली ती सेवा राहून जाते. म्हणून जर संकल्प केलेला असेल तर आपण ती काही झालं तरी आपण ती सेवा पूर्ण करतो. आणि हा संकल्प करण्यामागचा हा अजून एक महत्त्वाचा फायदा आपल्या स्वतःसाठी देखील आहे. म्हणून संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर अगदी साध्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे गणपती असतील 10 दिवसासाठी तर ठीक आहे आणि नसतील तरी देखील काही हरकत नाही. आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा असतातच तर त्यांची आपण रोज नित्य पूजा करतो त्याप्रमाणे करायची. आणि तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही त्यांना रोज पंचामृतने किंवा दुधाचा अभिषेक करू शकतात. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती देवाऱ्यात आपण जिथे आपण नेहमी ठेवतो त्याच ठिकाणी स्थापन करायची आहे. अक्षता ठेवायच्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती त्यावर ठेवायची. जी आपली देवाऱ्यातली मूर्ती असते गणपतींची तीच. आणि त्यांनाच हळदी कुंकू अक्षता व्हाव्या, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा जो कुठला पदार्थ असेल फळ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि नसेल तर साखर किंवा दूध आणि साखर असेल त्याचाही नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. आणि त्यानंतर शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त दुर्वा असतात तर ते दुर्वा अर्पण करायच्या. म्हणजे 21 दुर्वा जर तुम्ही 21 आवर्तनं करणार असतील एकाच बैठकीमध्ये तर तुम्ही प्रत्येक आवर्तन झाल्यानंतर म्हणजे एक वेळा गणपती अथर्वशीर्ष पूर्ण वाचून झालं की एक दुर्वा अर्पण करायची. अशा पद्धतीनेही सेवा करू शकतात. त्याचबरोबर गणपतींना फुलं अर्पण करू शकतात. म्हणजे 21 फुलं असतील तर प्रत्येक आवर्तन झाल्यानंतर 21 फुलं अर्पण करू शकतात. ही आपण आपल्या मनाने आपण हवी तशी जास्तीची सेवा करू शकतो. फक्त एवढंच की अशा पद्धतीने आपण करू शकतो हे मी तुम्हाला सांगते. आणि त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष तुम्ही अनुष्ठान सारखं करणार असतील असंही करू शकतात. आणि त्याचबरोबर गणपती मंत्र असेल तर तुम्हाला जो मंत्र येत असेल किंवा जो मंत्र तुम्हाला गणपती बाप्पांचा आवडत असेल तर त्यांचं देखील 1 माळ किंवा 11 माळ 21 माळ अशा पद्धतीने तुम्ही जप करू शकतात. तर गणपतीमध्ये तुम्ही ह्या पद्धतीची सेवा नक्कीच करा. आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यांचा नमस्कार करायचा आणि आरती करायची आहे. आणि नैवेद्य तर आपण गुळ खोबऱ्याचा किंवा जे काही तुम्ही ठेवलेलं असेल तर ते नैवेद्य दाखवायचं आहे. अशी अगदी साध्या पद्धतीने पण फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. तर ह्या गणपतीमध्ये गणेश उत्सवात तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात. ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. आणि गणपती अथर्वशीर्ष जेव्हा तुम्ही वाचाल तर त्याच्या शेवटी जी फलश्रुती दिलेली आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईलच की गणपती अथर्वशीर्ष वाचल्याने आपल्याला कुठले आपल्याला त्याचे फायदे होतात किंवा कुठले म्हणजे गणपती बाप्पा तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गणपती ही विघ्नहर्ता आहेत आणि सर्व संकटांमध्ये ते आपलं रक्षण करत असतात. संकट निवारण करण्याचं ते काम करत असतात. आणि प्रत्येक कुठल्याही पूजेच्या आरंभी आपण गणेश पूजन करत असतो. तर गणपती बाप्पांची सेवा केल्यामुळे गणपती बाप्पांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. आणि त्याचबरोबर गणेश उत्सव इतर वेळे देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. जसं की संकष्ट चतुर्थी असेल किंवा अंगारकी चतुर्थी असेल तेव्हा देखील ही सेवा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर बुधवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा रोजही करू शकतात. पण गणेश उत्सवामध्ये ही सेवा करायचीच आहे कारण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं आणि त्यामुळे ही सेवा केल्याने आपल्याला जास्तीचं पुण्य मिळत असतं ह्या काळात ही सेवा केली तर. म्हणून ही सेवा नक्कीच करायची आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती ही श्री गणेशच आहेत. आणि म्हणून त्यांची सेवा केलेल्याचं आपल्याला नक्कीच फळप्राप्ती होईल. म्हणून ही सेवा तुम्ही नक्कीच करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट देखील करा. त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळतं. आणि तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.